नमस्कार. आशिया खंड आणि ह्या आशिया खंडामध्ये वसलेला आपला भारत देश. मित्रांनो, आपणास हे माहितीच असेल की विविधतेने नटलेल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. याच राज्यात असा एक जिल्हा आहे की जो नैसर्गिक दृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. तो म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा. तेरा तालुके असलेला हा अहिल्यानगर जिल्हा. यामध्ये असा एक तालुका आहे की जो स्वच्छ, सुंदर व सदन आहे. या तालुक्यात औद्योगिक क्षेत्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सुंदर नगरपालिका, साखर कारखानदारी, डेअरी फार्म आणि तालुक्याच्या उशाला असलेलं मुळा धरण असा एक सक्षम तालुका म्हणजे राहुरी तालुका. या तालुक्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता नसून येथे अनेक धार्मिक स्थळे, शाळा, कॉलेजेस व मुळा धरणामुळे बागायत असलेला हा तालुका आहे. मित्रांनो, या तालुक्यात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याचे उत्तर होय असे आहे आणि ते म्हणजे वैद्यकीय सुविधा. मित्रांनो, रात्री अपरात्री कोणाला शारीरिक त्रास झाल्यास कोणत्या हॉस्पिटलला पेशंट घेऊन जायचे हा प्रश्न सगळ्याच अग्रक्रमावर आहे आणि त्याचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. ते म्हणजे लाईफ इन हॉस्पिटल राहुरी. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का? आपल्या राहुरी तालुक्यामध्ये मल्हारवाडी रोड येथे लाईफ इन हॉस्पिटल हे खरोखरच 24 तास चालू असते. या हॉस्पिटलमध्ये राहुरी तालुक्यात एकमेव मोफत डायलिसिस सेंटर उभारलेले आहे. त्याचबरोबर ICU, एक्स-रे, मेडिकल ही 24 तास सुरू असते. अशा उत्कृष्ट सुविधा या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. परंतु मित्रांनो, हे हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना कोणाची होती? हे हॉस्पिटल का सुरू केले? डायलिसिस सेंटर कसे सुरू झाले? कोणी कोणी या उपक्रमाला मदत केली? या उपक्रमाची राहुरीत खरंच गरज होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला लवकरच घेणार आहोत. ते म्हणजे आपल्या पार्ट 2 मध्ये.